आता एक मोठी बातमी बघूयात। राष्ट्रवादी अजित पवारांच्या सोलापूर जिल्हाध्यक्षांचा एक कारनामा समोर आलाय। आमदार नसताना सुद्धा कारवरती आमदाराचा लोगो त्यांनी लावलाय। विधानसभा आणि विधान परिषद सदस्यांनाच लोगोची परवानगी आहे, मात्र उमेश पाटील यांच्या कारवरच्या लोगोची जिल्ह्याभरात चर्चा आहे। आमदार नसताना सुद्धा कारवरती लोगो लावल्यामुळे चर्चांना उधाण आलंय। त्यामुळे पोलीस प्रशासन त्यांच्यावर काय कारवाई करणार याकडे लक्ष आहे। उमेश पाटील हे आमदार नसताना सुद्धा त्यांनी आपल्या कारवरती आमदाराचा लोगो लावलाय आणि त्यामुळे जिल्हाभरात त्यांची चर्चा आहे या लोगोची। या संदर्भात त्यांच्याशी आम्ही संवाद साधला होता, ते काय म्हणाले ते ऐकूयात। उमेशजी, तुमच्या कारवर आमदाराचा लोगो लावलाय, तुम्ही आमदार नाही आहात, तुम्ही जिल्हाध्यक्ष आहात, तरी तुमच्या कारवर हा आमदाराचा लोगो काय करतोय? ती माझी कारच नाहीये, ती कंपनीची कार आहे का, आणि ती कार आहे ती आमदार वापरतात आणि त्यांची कार माझ्याकडे त्यांनी ज्या ज्या वेळेला माझे मित्र असल्यामुळे ते माझ्याकडे असते, म्हणून ती कारला तशा पद्धतीचा लोगो आहे। कोणते आमदार वापरतात ही कार? ते मोहोळ जे आमदार आहेत ते वापरतात कधी कधी, त्यामुळे त्यांच्याकडची माझ्या कंपनीच्या नावावरची ती गाडी आहे, माझ्या नाही ती कंपनी पण दुसरीच आहे। बरं, मात्र ही कार कुणाच्या नावावर आहे? सिंग्युलर मर्चंटाईन कंपनीच्या नावावर आहे। आणि त्याचा वापर तुम्ही करता? मी वापर करतो म्हणजे माझ्याकडे गाडी स्वतःची गाडीच नाहीये, मला कुठली तरी कंपनीची गाडी आहे, ती म्हणजे कुठल्या तरी कंपनीची गाडी माझ्याकडे कधीतरी असते। बरं, तुमच्याकडे तुमची स्वतःची गाडी नाहीये म्हणून तुम्ही आमदाराचा लोगो असलेल्या गाडीचा वापर करताय? अहो, वापर करत नाहीये मी, माझ्याकडे ती गाडी जी आहे ती माझी नाहीच आहे, ती माझ्याकडे फक्त ती ज्या वेळेला मला कुठे जायचं असेल त्यावेळेला ती मागून घेतो मी। बरं, तुमची ही उत्तरं काही पटत नाहीये, मात्र धन्यवाद।